नमस्कार. आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक. गंगाखेड नगरपालिकेच्या स्थायी समितीवर यशवंत सेनेचे निर्विवाद वर्चस्व. आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, यशवंत सेना नगरसेवकांचा विरोधाला विरोध कायम. 2016च्या नगरपरिषद निवडणुकीत सभागृहात जुळवाजुळवीचे राजकारण घडले होते. विरोधात आणि समर्थनात एकत्रित काम करत होते, पण आता हे चित्र बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गटाच्या उर्मिला मधुसूदन केंद्रे थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवून निवडून आल्या असल्या तरी विरोधात गटात आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सेनेच्या 6 विशेष समितीचे सभापती पदावर बिनविरोध निवड झाली आहे. दिनांक 23 जानेवारी रोजी नगर परिषदेतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात पीठासीन अधिकारी जीवराज डापकर, सहाय्यक मुख्य अधिकारी जयवंत सोनमने यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली आहे. यावेळी एकूण 29 नगरसेवक सकाळी स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित होते, पण दुपारच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना उभाटा गटा युतीचे नगरसेवकांनी सभागृहाचा त्याग केला. बहुमताचा कौल यशवंत सेनेकडे असल्याने 6 सभापती हे यशवंत सेनेचेच विजय झाले आहेत. ॲडव्होकेट सय्यद अकबर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापती, तबस्सुम इंतिसार सिद्दीकी क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती, ॲडव्होकेट शेख कलीम शेख रहमोद्दीन सार्वजनिक बांधकाम समिती सभापती, माधुरी प्रताप मुंडे पाणीपुरवठा जल निवारण समिती सभापती, पठाण नगमा बेगम महिला व बालकल्याण समिती सभापती, स्थायी समिती सदस्यपदी मनीषा प्रमोद साळवे व मोहन बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंद्रकांत खंदारे यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली गटनेते ॲडव्होकेट सय्यद अकबर व उपनगराध्यक्ष सत्यपाल साळवे यांच्या सर्वच सदस्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विरोधाला विरोध यावेळी कायम दिसून आला. संविधानिक कायद्यात बहुमताला महत्त्व असल्याने यशवंत सेनेकडे एकूण 15 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे 7, शिवसेना उभाटा गटाकडे 3, भाजपाकडे 1 असे नगरसेवक आहेत. आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी भरसभेमध्ये घोषणा केली होती की विकास कामाला आमचा विरोध राहणार नाही, पण तुम्ही जर आरे केले तर आम्हीही कार्य करणार असे बोलून दाखवले होते. नगरपालिका स्थायी समितीच्या सभापती निवड प्रक्रियेत आज जे चित्र स्पष्ट दिसले आहे. उपनगराध्यक्ष तथा नियोजन समिती सभापती सत्यपाल साळवे व गटनेते ॲडव्होकेट सय्यद अकबर इंतिसार सिद्दीकी यांच्या वतीने सर्वच नवनिर्वाचित सभापती व सदस्य यांचा सत्कार करून नवीन नगरपरिषद इमारतीची यावेळी पाहणी करण्यात आली. आज जिल्हाधिकारी महोदय परभणी यांच्या आदेशानुसार गंगाखेड नगरपालिकेमध्ये पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. यामध्ये आज विषय समित्यांच्या सभापतीची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 6 समित्यांची विषय समित्यांची निवड करण्यात आलेली आहे. तौलनिक संख्याबळानुसार या ठिकाणी सदस्यांची निवड झालेली आहे. सर्व समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत व समित्यांच्या सभापतीची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे. काही वाद झाला होता म्हणून असं सुद्धा सभागृहामध्ये निवडणुकीच्या कामकाजावेळेस कुठलाही वाद झालेला नाही. यामध्ये जे अर्ज प्राप्त झाले त्यांची नियमाप्रमाणे सदस्य आणि सभापतीमध्ये निवड करण्यात आलेली आहे. काल तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 22 आक्षेप दाखल झाले होते, त्यामध्ये काय निर्णय घेतलेला आहे? सर्व आक्षेपांचा नियमाप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याची रितसर कॉपी आपल्याला मिळेल. पुण्याचा फॉर्म वगैरे झालेला आहे. एकूण आपल्याकडे 17 अर्ज हे इनव्हॅलिड ठरलेले आहेत. त्याचा रितसर आदेश आपण केलेला आहे. धन्यवाद. स्थायी समितीची निवड झालेली आहे आणि सभापतींची निवड झालेली आहे. कशी प्रक्रिया पाहता? आज नगर परिषदेमध्ये विशेष सभा पार पडली, ज्यामध्ये विषय समित्या व स्थायी समितीचे 3 सदस्य अशा प्रकारची निवड होणार होती. त्यामध्ये यशवंत सेनेकडे असलेल्या बहुमताच्या जोरावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करून सर्व सदस्यांनी या ठिकाणी व्यवस्थित निवडणुकीमध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये बहुमताच्या जोरावर आणि जनतेने जो आम्हाला बहुमताचा कौल दिला त्याच्या आधारावरती नगर परिषदेच्या सर्वच्या सर्व 6च्या 6 समित्या हा यशवंत सेना गंगाखेड शहर विकास आघाडीला मिळालेल्या आहेत. सभापती किती झाले आहेत आपले? एकूण 6 सभापती झालेत. नगरपालिकेचा जो उपाध्यक्ष असतो तो पदसिद्ध समितीवरती जातो, तो एक सभापती झालेला आहे आमच्या या ठिकाणी आणि 5 सभापती यांच्यासाठी आम्ही नामनिर्देशन पत्र भरलं होतं आणि त्याच्या विरोधात कोणी नामनिर्देशन भरलेलं नसल्यामुळे प्राप्त न झाल्यामुळे आम्हाला या ठिकाणी SDM साहेबांनी विजयी घोषित केलेलं आहे. थेट तुम्ही अध्यक्षांना धूळ चारली आहे, कसं पाहताय? नाही, धूळ चारायचा विषय नाही. मी अगोदरच आमच्या भाषणातसुद्धा सांगितलेलं आहे की जनतेने बहुमताचा कौल दिलेला आहे आणि बहुमताच्या कौलवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराचा वापर आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि याच्यानंतरसुद्धा शहराच्या विकास कामामध्ये आम्ही या बहुमताच्या जोरावर जे जे योग्य वाटेल ते चांगले निर्णय आम्ही घेऊ. सर्व महत्त्वाचे पदे तुमच्याकडे आलेले आहेत. गंगाखेडच्या विकासासाठी काय काम करणार? गंगाखेडच्या विकासाच्या संदर्भात सांगायचं झालं तर स्वच्छतेचा प्रश्न आज गंभीर आहे. सर्वप्रथम स्वच्छतेवर आम्ही लक्ष देऊ. त्याच्यानंतर पाणी पुरवठा हा सुद्धा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे वेळेवर पाणी मिळत नाही. त्याच्यावरती आमच्या समितीचे सभापती योग्य ठिकाणी बैठका घेऊन त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील व शासनाला कळवतील. 2.5 वर्षे सर्व अधिकार अध्यक्षांना आहेत. 10 कोटीचे टेंडर करण्याचा बी अधिकार त्यांच्याकडे आहे. तुमची निवड झाली असली तरी हे तुम्हाला आव्हान वाटत नाही का? आता हे नियम तुम्हाला कोणी सांगितले मला माहीत नाही. माझ्या माहितीनुसार एका वर्षात, एका वित्तीय वर्षात फक्त 1 कोटीचं काम नगराध्यक्ष करू शकतो आणि याच्यापुढं तुम्हाला जाऊन सांगायचं म्हणलं तर भारताची संसद जरी आपण बघितलं, पंतप्रधान जरी सर्व असला तर खासदारांच्या बहुमताच्या जोरावरच संसद चालत असते आणि नगरपालिका त्याच्या पुढं नाही. त्याच्यामुळं कोणी वेगळं विचार करायची गरज नाही. नगरसेवक शासनाने म्हणजे संविधानानुसार निवडून आले, त्यांना बहुमताचा अधिकार आहे आणि बहुमतानुसारच सर्व या ठिकाणी होत असते नगरपालिकेत. काय वाटते गंगाखेडच्या विकासामध्ये तुम्ही त्यांना सोबत घेऊन चालणार आहे का कसं? बिलकुल, ज्या ठिकाणी विकासाचा प्रश्न येईल यशवंत सेना गंगाखेड शहर विकास आघाडी विकासामध्ये कुठेही बाधा येणार नाही. आम्ही विकासासोबत आहोत.